मित्रांनो, आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला समानतेने जगण्याचा अधिकार आहे। हा अधिकार या देशाचं संविधान आपल्याला प्रदान करतं। संविधानानुसार आपल्याला मूलभूत हक्क मिळालेले आहेत। इथे आपल्या एकूण संविधानातला अत्यंत महत्त्वाचा हक्क आहे की कलम 21 आपल्याला असं म्हणतं की जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार या देशामध्ये जन्मलेल्या किंवा या देशातलं नागरिकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीला आहे आणि या अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी संविधानानं केंद्र आणि राज्य सरकारवर दिलेली आहे। ज्याबद्दल म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीवर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला दाद मागण्यासाठी त्याचा जो काही फंडामेंटल राईट आहे त्याचा मूळ आधार आहे या देशाचं संविधान। परंतु देशामध्ये कायदा करूनही आपल्याकडे समानता आली आहे का याची पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर वर्गव्यवस्थेच्या मुळाकडे आपल्याला जावं लागतं आणि ज्या वेळेला वर्गव्यवस्थेमध्ये 4 वर्ण होते आणि त्या वर्णातला एक वर्ग असा होता जो शूद्र वर्ग होता, ज्यांना संपत्तीचा अधिकार नव्हता, समानतेचा